चांदेपासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नौका व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही ब्रेकिंग न्यूज. या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 4,000 पार. पण इथं प्रश्न उद्भवला की अखेर 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 4,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% प्रचंड तेजी येणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 1 सप्टेंबर नंतर आपल्याला 4,000 पार होताना दिसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी का येणार आहे, याच्या मागचं कारण काय आहे आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा खरंच 4,000 पार होणार आहे का? जर 1 सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा 4,000 झाला तर मग तिथं आपण कांदा विकायचा की आणखीन 5,000ची वाट बघत थांबायचं? चला या प्रश्नांची उत्तरे घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव आता मागच्या 2 दिवसात सुधारलाय. आपण जर बघितलं तर A1 क्वालिटीचा कांदा आता 2600-2700 पर्यंत पोहोचलाय. जो बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे तो 2200-2300 आणि नॉर्मल ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 2500 पर्यंत पोहोचलाय. म्हणजे आपण जसं म्हणत होतो त्या पद्धतीने कांद्याच्या बाजारभावात तेजीही आता सुरू झालेली आहे. पण खऱ्या अर्थानं सांगतो ही जी तेजी तर 1 सप्टेंबर नंतर रेकॉर्ड तोड होणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, वातावरण खुलं झाले त्यामुळे आपल्याला कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. ही आवक जर आपण बघितलं तर इथून 25 ऑगस्टपर्यंत वाढताना दिसणार आहे. पण तुम्हाला सांगतो 25 ऑगस्ट नंतर 2 अशा घडामोडी घडणार आहेत की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तुफानी तेजी येणार आहे. तर तुम्हाला सांगतो आता 27 ऑगस्टचा विचार केला तर या ठिकाणी पौर्णिमा आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याकडचा श्रावण महिना अमावस्येला सुरू होऊन अमावस्येला संपतो. पण उत्तर भारतामध्ये तसं नाही. पौर्णिमेला या ठिकाणी जो आहे तो श्रावण महिना सुरू होतो पौर्णिमेला संपतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर आपण म्हणतो तो गुरुपौर्णिमेला उत्तर भारतातला श्रावण महिना सुरू होतो आणि राखी पौर्णिमेला म्हणजे आपल्याकडे नारळी पौर्णिमा असते तिथं तो त्या ठिकाणी संपतो. म्हणजे 27 ऑगस्टला श्रावण महिना संपणार आहे आणि श्रावण महिना उत्तर भारतातील संपला की कांद्याची मागणी रेकॉर्ड तोड स्तरावरती पोहोचत असते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर काय की तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की बाबा कांद्याचा शिल्लक साठा फार कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की सर कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे तरी तुम्ही म्हणतात की 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट कांद्याची आवक वाढणार. बघा, कांदा खराब होत आहे म्हणून मोठ्या प्रमाणात जो खराब होणारा कांदा आहे तो मार्केटमध्ये येतोय म्हणून 15 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान कांद्याची आवक वाढणार आहे. पण हा कांदा येऊन गेला म्हणजे ऑलरेडी जो कांदा भविष्यात येणार होता तो कांदा या ठिकाणी येऊन चाललाय. म्हणजे भूतो न भविष्यती एवढी या ठिकाणी पुरवठ्यातील घट आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात आवक जी आहे ती तब्बल 25 ते 30% घटणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कांद्याची मागणी उत्तर भारतातील श्रावण महिना संपत असल्यामुळं भरघोस प्रमाणात वाढणार आहे. आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा 1 सप्टेंबर नंतर कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी 4,000ला गवसणी घालू शकतो. आता 4,000च्या दरावर विकायचं का नाही तर माझं मते तुम्ही 3,000च्या वर कांदा भाव गेला की तिथून पुढे विक्रीची सुरुवात करा. सगळं एकदाच विकतो असं म्हणू नका. प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्याने जर विक्री केली तर आपला फायदा हा या ठिकाणी होईल. म्हणजे सगळा एकदाच विकायचा नाही, सगळा एकदाच त्या ठिकाणी ठेवून पण द्यायचा नाही. प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली तर आपला हमखास या ठिकाणी होऊ शकतो या पद्धतीनं फायदा. तुमचं काय मत आहे बरं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील.
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.